नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म टेक्स्टबुक सुपर कोचिंगवर. जसं थंबनेलमध्ये तुम्ही बघू शकत असाल की तुमची नोव्हेंबर महिन्यात 9 नोव्हेंबरला जी संयुक्त पूर्व परीक्षा आहे 2025. सो त्यामध्ये कोणत्या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत, अशा कोणत्या चुका आहेत की ज्या तुम्हाला तुमच्या रिझल्टच्या मधात अडथळा निर्माण होऊ शकतात, त्या संदर्भात हे एक शॉर्ट लेक्चर असेल. ठीक आहे. तर मला असं वाटतं की ह्या कॉमन चुका आहेत ज्या मी विद्यार्थी अवस्थेत असताना केलेल्या आहेत. ठीक आहे. किंवा तुम्ही विद्यार्थी अवस्थेत असताना करताय, पण ह्या अशा कशा असतात माहिती आहे का, म्हणतात ना स्वतःची पाठ स्वतःला दिसत नाही, तर त्या टाईपच्या चुका असतात. म्हणजे आपण इमॅजिन करू शकत नाही की आपल्या चुका होत आहेत. त्या कधी लक्षात येतात, त्या येतात नंतर. आता आधी कसं व्हायचं तुम्हाला मी सांगतो. जेव्हा मी अटेम्प्ट देण्याची सुरुवात केली त्यावेळी PSI परीक्षा वेगळी व्हायची, STI वेगळी व्हायची, ASO वेगळी व्हायची, टॅक्स असिस्टंट वेगळी व्हायची, क्लर्क वेगळी व्हायची, एक्साईज PSI वेगळी व्हायची, एक्साईज SI, AMVI वेगळी व्हायची. म्हणजे वर्षाला तुम्हाला 8 ते 9 चान्सेस असायचे. म्हणजे एक जर चूक या परीक्षेत केली तर पुढच्याच महिन्यात तुम्ही ती चूक सुधारू शकत होते. हे त्यावेळेचा पॅटर्न होता. पण आज काय कंडिशन झाल्या माहिती का, आज कंडिशन अशी आहेत की आज वर्षातून तुमच्याकडे 2 अटेम्प्ट आहेत फक्त, ग्रुप बी आणि सी. आणि परीक्षा अशा फॉर्म केल्या आहेत की ग्रुप बी झाल्याबरोबर महिनाभरात ग्रुप सी येत आहे. सो तुम्हाला चुका सुधारायला वेळ मिळत नाही. मग तो हाच वेळ आहे तुमच्याकडे की ज्यावेळी तुम्ही तुमच्या चुकांवर काय करू शकता, काम करू शकता. ठीक आहे. लेक्चर शेवटपर्यंत बघा. आणि जर तुमच्या बाबतीत या चुका होत असतील किंवा तुमच्या इतर कोणत्या गोष्टी असतील ज्या लक्षात येत नसतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. ठीक आहे. तर सर्वात पहिली चूक आहे ती म्हणजे काय आहे की रॅन्डम अभ्यास करणे. बघा लक्ष द्या, कसं असतं माहितीये का, सिलेबस जो असतो आयोगाचा, हा सिलेबस आयोगाचा आरसा असतो. ठीक आहे. मग काही लोक काय करतात, रॅन्डम पुस्तकं घेतात, पेज नंबर 1 पासून तर लास्ट पर्यंत वाचतात. मग त्यावेळेस त्यांच्या हेही लक्षात येत नाही की खरंच हा आपला सिलेबस आहे का. सो म्हणून पहिली चूक आहे सिलेबस नुसार अभ्यास न करणे. आता याचं एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. पहिलं एक्झाम्पल सांगतो, इंडियन पॉलिटीसाठी जर तुम्ही कोणतं पुस्तक वापरत असाल, लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वाचत असाल, लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकात खूप सारा पोर्शन आहे. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये राजकीय म्हणजे पक्ष आहेत, दबाव गट आहेत, निवडणूक प्रक्रिया आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला इतरही कॉन्स्टिट्युशनल नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज दिसतात. मग आपण जर सरसकट पुस्तक वाचत असू तर ऑब्वियस आहे. ठीक आहे. उत्तर न येण्याचे म्हणजे प्रश्न चुकण्याचे, उत्तर न येण्याचे चान्सेस खूप जास्त असते कारण गोंधळ वाटतो. आपल्याला काय करायचं असतं, एक सर्वात बेस्ट उपाय असतो तो म्हणजे मिनिमायझेशन ऑफ स्टडी. ठीक आहे. मिनिमायझेशन ऑफ स्टडी ज्याला करता आलं तर त्याचा रिझल्ट येण्याचे चान्सेस वाढतात. सो म्हणून सर्वात पहिला महत्वाचा मुद्दा आहे की सिलेबस तुम्ही व्यवस्थित वाचावा आणि तो करावा. जसं भूगोलाबद्दल सांगतो मी तुम्हाला की अक्षांश, रेखांश, पृथ्वी, कृषी, ठीक आहे, असे जे मुद्दे आहेत ते मुद्दे तुम्ही वाचले पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त तर वाचायचे संकीर्णमध्ये, पण असे मुद्दे ज्याच्यावर काय आपण काय म्हणतो अंडर रेटेड आहे, ज्याच्यावर कधी प्रश्नच विचारला नाही, अशा मुद्द्यांवर जास्त फोकस नाही केला तरी चालतंय. समजलं का. सो हे सर्वात इम्पॉर्टंट मुद्दे तुम्हाला दिसतात. सो पहिली चूक आहे की ते, म्हणून काय करायचं, जिथे तुम्ही अभ्यास करताय तिथे तुमच्या टेबल समोर सिलेबसची कॉपी लावायची आणि सिलेबसचा अभ्यास करत असताना जो टॉपिक वाचून झाला त्याला काय करायचं, त्याला असं टिक करायचं. नंबर 2 तुमची चुकी आहे ती म्हणजे PYQ सॉल्व्ह न करणे. ठीक आहे. बघा बरेच सारे मुलं काय करतात, अभ्यास खूप करतात, म्हणजे 10-10 12-12 तास अभ्यास करतात, पण PYQ सॉल्व्हिंग करत नाही. कारण की त्यांना काय वाटतं PYQ सॉल्व्हिंग म्हणजे वेस्ट ऑफ टायमिंग आहे, टाइम वेस्ट आहे. कुठे PYQ ला वेळ द्यायचा सर, कधी एखादा PYQ नाही जमला तर मग त्याला अर्धा अर्धा पाऊन पाऊन तास जातोय. ठीक आहे. सो 10 PYQ मध्ये आमचा तासभर गेला असं होतंय. सो त्याच्यामुळे बऱ्याच साऱ्या मुलांना ते वाटतंय. पण एक लक्षात घ्या, माझी तर सरळ म्हणणं असं आहे आणि मी हे करायचोच की जर तुम्ही दिवसाचा 10 तास अभ्यास करत असाल तर त्यापैकी 6 तास तुम्ही रीडिंग केलं पाहिजे. ठीक आहे, रीडिंग. आणि त्याच्यानंतर 4 तास PYQ सॉल्व्हिंग केलं पाहिजे. का, त्याचं रिझन समजून घ्या. शेवटी तुम्हाला परीक्षेत डील करायचं आहे कोणासोबत, PYQ सोबत. जर तुम्हाला आतापासून PYQ सॉल्व्ह करण्याची जर तुमची काय असेल, म्हणजे आपण असं म्हणतोय तयारी असेल, तर तुमचा तो जो परीक्षा आहे, म्हणजे मी असं नेहमी म्हणत असतो की कंबाईन अशी परीक्षा आहे की तुम्ही घाम पुसायला जरी गेले ना तरी तुमचा एक अटेम्प्ट कमी होतो. समजलं का. पाणी जरी पिले तरी एक अटेम्प्ट कमी होतो, कारण की तुम्हाला 36 सेकंदाचा वेळ मिळतो एका प्रश्नासाठी, त्यातही 20 मार्क्सचं रिझनिंग मॅथ, सायन्सची टफनेस. ठीक आहे. सो ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला थोड्याशा धोकादायक असतात. राज्यसेवेचा तसं नाही. राज्यसेवेला 2 तास असं नाही म्हणत मी, राज्यसेवेला वेळ उरतो म्हणणारे कार्यकर्ते असतात ना, ते कार्यकर्ते तुम्हाला सिरियस कार्यकर्ते दिसत नाही, कारण की ते प्रश्न तेवढे इंटेलेक्च्युअलिटी
जे असतात. सो त्याच्यामुळे. आणि कंबाईनमध्ये कसं असतं, कंबाईनमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की 75% क्वेश्चन वन लाईनर असतात. तुम्हाला माहिती आहे का, वन लाईनर क्वेश्चन म्हणजे पाठांतर, ठीक आहे, आणि 25% जे असतात ते कॉन्सेप्च्युअल असतात. सो हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून तिसरी चूक तुमची हेच ठरू शकते, ती म्हणजे काय, तुम्ही पाठांतर न करणे. म्हणून आपण काय करत असतो, जेव्हा कोर्स घेतो, ठीक आहे, तेव्हा आपण ट्रिक्स फॉर्म करतो. आता तुम्ही माझे विविध ट्रिक्सचे हे पण बघितले असतील, ठीक आहे, रील्स पण बघितले असतील. सो त्याच्यामध्ये काय करतो मी, तुम्हाला सोप्या साध्या ट्रिक्स देतो. कशासाठी, की बाबा जेणेकरून तुम्हाला त्या ट्रिक्सद्वारे एखादा गोष्ट पाठ झाली पाहिजे. आता जसं फॉर एक्झाम्पल समजा, संविधानात किती भाषा ऍड केल्यानंतर, समजलं का तुम्हाला, किती भाषा, तर तुम्हाला माहिती आहे सुरुवातीला संविधानात 14 भाषा होत्या, आज संविधानात 22 भाषा आहे. मग मी काय करत असतो, मग मी सांगत असतो की बाबा आपला एक मुलगा आहे, समजा सपोज तुम्ही आहात, तुमचं काय झालंय, तुम्ही MPSC पास झाले आणि तुम्ही तुमच्या पप्पाकडे गेले, ठीक आहे, हे तुमचे पप्पा आहे, ओके, आणि हे युवा, तुम्ही काय म्हणता, पप्पा मला लग्न करायचं आहे. पप्पाला बोलले लग्न करायचं आहे कोणासोबत, तर पप्पाला बोललं की मला सिंधू सोबत लग्न करायचं आहे, कारण की सिंधू 21 वर्षाची झाली, ओके, 21 वर्ष सिंधू झाली, मला सिंधू सोबत लग्न करायचं आहे. मग तुमचे पप्पा तुम्हाला त्यावर प्रश्न विचारतील की बाबा कोणती नेमकी कोणती सिंधू, तुझी तर खूप लफडी होती, मग नेमकी कोणती सिंधू, तर तुम्ही म्हणताय पप्पा ती सिंधू जिचं BDMS झालं. समजलं का, जिचं काय झालंय, BDMS झालं. सो याचा अर्थ काय होतोय, 21व्या घटना दुरुस्तीनं सिंधू भाषा ऍड केली, 71व्या घटना दुरुस्तीनं नेमकी म्हणजे नेपाळी, मणिपुरी आणि कोकणी भाषा ऍड केली, आणि 71 आणि 21 किती होतात, 92. सो याच्यामुळे काय होतंय, BDMS, बोडो, डोगरी, मैथिली आणि संथाळी, सो ही ऍड केली, झालं पाठ. समजलं का. सो असं काय करायचं, असं पाठांतर करायचं जेणेकरून PYQ सॉल्विंग हा मस्ट आहे. आणि एक लक्षात घ्यायचं की तुम्हाला परीक्षेच्या वेळी काय करता आलं पाहिजे, सर्वात महत्वाचं आहे की तुम्ही ही PYQचा सराव करत असताना तुमच्याकडे तुमच्या बहुत साऱ्या ट्रिक्स असल्या पाहिजे आणि पेपर सॉल्विंग टेक्निक्स असल्या पाहिजे, ठीक आहे, पेपर सॉल्विंग टेक्निक्स. जसे आता मी पेपर सॉल्विंग टेक्निक्स काय सांगत असतो, की मी असं सांगत असतो की जर तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायचा असेल, आता फॉर एक्झाम्पल तर ग्रुप सीच्या मेन्सला प्रश्न आला की ताजमहलसाठी PIL कोण टाकली होती, आणि तिथे एक पूर्ण नाव दिलं होतं, महेश चंद्र आणि मेहता असं नाव दिलं होतं. सो ऑब्वियस आहे, असे पूर्ण नाव दिले असतील तर ते उत्तर असतं. पॉलिटीमध्ये एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर लांब लचक दिलं असेल तर त्याचं उत्तर असतं. करंट अफेअरमध्ये जर करंट अफेअरमध्ये ब्रॅकेटमध्ये काहीतरी दिलं असेल तर त्याचं उत्तर असतं, ठीक आहे, समजलं का तुम्हाला. सो हे लक्षात घ्या, हे काही पेपरचे ट्रिक्स असतात. जर इकॉनॉमिक्स मध्ये वरीलपैकी सर्व असेल तर उत्तर असतं, 1 व 2 दोन्ही बरोबर हे नेहमीच आयोगाचं उत्तर असतं, ठीक आहे. ह्या पेपर सॉल्विंगच्या टेक्निक असतात, आणि त्याचसाठी आपण काय करतोय, सुपर कोचिंग टेक्स्टबुक तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक क्रॅश कोर्स कंबाईनसाठी, जो क्रॅश कोर्स तुम्हाला उद्या रिव्हील होईल, आणि ज्याच्यामध्ये तुमची ही जी ग्रुप सी ची तयारी आहे ही अत्यंत सोपी करण्याचा आपला प्रयत्न असेल. सो उद्या तुम्हाला ट्युनिंग करायचं आहे की काय नेमकं रिव्हील होणार आहे ते उद्यालाच कळेल, ठीक आहे. त्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे काय, की तुम्ही काय करणे, की संदर्भ पुस्तकं चुकीचे वापरणे. बघा लक्ष द्यायचं, मी एक वाक्य सांगतोय नेहमी की एक पुस्तक 100 वेळा वाचायचं, 100 पुस्तक एक वेळा नाही वाचायचं. एक पुस्तक जर तुम्ही 100 वेळा वाचलं, ठीक आहे, किंवा मल्टिपल टाइम्स वाचलं तर त्याचा तुम्हाला खूप सारा फायदा होऊ शकतो. संदर्भ पुस्तक करायची जी महाराष्ट्रात वापरतात, नाही तर आपल्या MPSCच्या मुलांमध्ये बघा, नवीन कव्हरचं बुक आलं, एखाद्या पुस्तकाची कव्हर झगमग असेल, काही असेल, तर मग पोरं एकदम त्याला भाळून जातात, आणि इतक्या प्रमाणात भाळून जातात की मग त्यांना त्या गोष्टीला म्हणजे नसतं का, ठीक आहे, एक सुंदर मुलगा मुलगी बघितली की आपल्याला कसं एकदम लगेच क्रश होतो, ठीक आहे. सो त्या टाईपमध्ये पुस्तकावर पोरांना क्रश होतात, आणि पोरं काय करतात, वेस्ट ऑफ टाइम करतात. काही काही लोक असे आहेत मार्केटमध्ये की ज्यांनी आजपर्यंत आयुष्यात कधी एक परीक्षाही पास केली नाही, पण त्यांची पुस्तकं आले आहेत. समजलं का तुम्हाला. सो त्या चुका तुम्हाला टाळायचे आहेत. हे सर्वात इम्पॉर्टंट महत्वाचं मुद्दे आहेत, ठीक आहे. नंतर आहे की चुकीचा शिक्षक निवडणे. मी असं म्हणत नाही शिक्षक चुकीचे असतात, पण शिक्षकाची डायलॉग डिलिव्हरी वगैरे, मी इन्क्लुडिंग मी, जर तुम्हाला वाटत असेल पवन सरांना शिकवतायत नाही, चुकीची इन्फॉर्मेशन करतायत, ठीक आहे, मिस डायलॉग करतायत, तर तुम्ही अशा वेळेस टाळलं पाहिजे. ज्याची भाषा तुम्हाला कळते त्या पद्धतीने शिक्षक निवडले पाहिजे. आणि कोचिंग सर्वात महत्वाचं आहे, ठीक आहे. कोचिंग जे आहे हे सर्वात इम्पॉर्टंट महत्वाचं आहे, ठीक आहे. सो कोचिंग ही एक अशी कन्सेप्ट आहे
की जिथं तुमचे मार्गदर्शक हे तुमचे काय पाहिजे, त्या परीक्षेचा अनुभव असणारे पाहिजे. ठीक आहे, त्यांना ते कळायला पाहिजे. तर आजकाल काय होतंय की मी बऱ्याच ठिकाणी बघितलं की ज्यांना एक परीक्षा पास करण्याचा अनुभव नाही किंवा त्यांनी कधी शिकवलंय नाही, ते लोक शिकवायला सुरुवात केली. तर अशाही गोष्टी होतात. मी त्या शिक्षकांना चुकीचं म्हणत नाही, पण इथे एक्सपिरियन्स खूप मॅटर करतो. ही सर्वात एक महत्वाचा मुद्दा आहे तुमच्या. सर्वात इम्पॉर्टंट आहे की या परीक्षेला कॅज्युअल अप्रोच घेणे. कॅज्युअल अप्रोच, काही लोकांचा काय अप्रोच, कंबाईन आहे, ठीक आहे, काय सोपीच परीक्षा आहे, इझी परीक्षा पास होते, मी तर राज्यसेवेचा अभ्यास केलाय. हा जो कॅज्युअल अप्रोच आहे, हा तुम्हाला मोस्टली हार्म करू शकतो. सो त्यामुळे तुमची नैतिक जबाबदारी बनते की तुम्ही सिरियसनेसनं अभ्यास करायचा. मला काल परवा एका मुलीचा कॉल आला, बोलली सर की मेन्सचे पीवायक्यू सॉल्व्ह करायचे का? म्हटलं हो करायचे. नाही बोले सर माझ्या मित्राने म्हटलं की मेन्सचे पीवायक्यू सॉल्व्ह करायचे. मग मी म्हटलं बाई तुझा मित्र काय करतो, कोणत्या पोस्टवर आहे? म्हणजे कोणाच नाही. म्हटलं मेन्स किती दिल्या? म्हणे एकही नाही. म्हटलं फिल्म्स किती क्रॅक केल्या? म्हणे एकही नाही. म्हटलं ज्याला काहीच समजत नाही तू त्याच्याकडून ठीक आहे हे जाणून काय करणार आहे? मग अशा लोकांचेच अनुभव घे ना, की जे लोक तुला सांगतील. आता कोणताही पोस्ट होल्डर जर असेल तो कधीच म्हणणार नाही की मेन्सचे प्रश्न सॉल्व्ह करू नको, कारण की ऍडव्हान्स लेवलचे क्वेश्चन जर सॉल्व्ह केले तर नॉर्मल लेवलचे सरळ सरळ सॉल्व्ह होतात. सो हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. नंतर 8वी चूक आहे ते म्हणजे तुमच्याकडे टाइम मॅनेजमेंट नसते. ज्या लोकांकडे टाइम मॅनेजमेंट नाही तर बरेच सारे लोक काय करतात, मी बघितलंय परीक्षेमध्ये, हे गणित असं कसं येत नाही, आज कुछ तुफानी करते, हे गणित तर सोडवायचं, हे गणित तर इतक्या 5 मिनिटातच सोडवायचं. सो असा अट्टाहास ठेवतात. हे बेटा क्लासरूम मध्ये करायच्या गोष्टी आहेत, अभ्यासिकेत करायच्या गोष्टी, पेपरमध्ये नाही. पेपरमध्ये कसं असतं, प्रश्न नाही समजत का चल पुढे, प्रश्न नाही समजत का चल पुढे, हा ऍटिट्यूड पाहिजे. नाही तर एका प्रश्नाच्या मागे तुमचे 5-6 अटेम्प्ट राहिले असतात. त्याच्यानंतर आणखी एक महत्वाची मुद्दा आहे की मॉक टेस्ट आणि टेस्ट सिरीज न देणे. ज्या लोकांना मॉक टेस्ट आणि टेस्ट सिरीज ज्यांनी दिली नसेल त्यांना वेळेचं मॅनेजमेंटच जमत नाही. ठीक आहे, पेपर पूर्ण सॉल्व्ह होत नाही. सो हे एक संपूर्ण सर्वात महत्वाचे मुद्दे आहेत. ठीक आहे, अशा शेकडो चुका तुम्ही करता. दररोज तुमच्याकडे शेकडो चुका असतात की ज्या तुम्ही रिपिटेशन करता, पण ते तुमच्या लक्षात येत नाही. कारण म्हणतात ना की आपल्या चुका आपल्याला कळत नाही. पण मी एक पोरांना नेहमी सांगतो, मी जेव्हा ऑफलाईनला शिकवायचा आता ऑनलाईनला शिकवतो, मी माझ्या बॅचमध्ये नेहमी सांगतो एक डायरी मेंटेन करा. त्या डायरीमध्ये दररोजच्या चुका लिहा, तुम्ही आज ह्या चुका केल्या, आणि दररोज ते दुसऱ्या दिवशी वाचा. म्हणजे तुमचा आरसा तुम्हाला कळेल, सांगेल की बाबा हे बघ तू काल हे चुकवलं होतं, आज हे तू चुकवायला नको. सो हे सर्वात महत्वाचं आहे. कळालं ना तुम्हाला? ह्या ज्या आहेत ह्या सर्टन चुका तुम्ही टाळा. ह्या सर्टन चुका जर टाळल्या तर याची तुम्हाला काय होतात, फ्रुट्स बघायला मिळतील. आणि एक लक्षात ठेवायचं की इथं गर्दी खूप आहे, कंबाईन मध्ये गर्दी फार कमी आहे. जर 6 लाख, समजा 4,66,000 आजपर्यंतच रेकॉर्ड आहे, समजा 4 लाख पोरं अप्लाय भरत असतील तर यामध्ये हौशे गवशे 900 कलाकार खूप जास्त असतात. सिरियस जे असतात ना, मी तर म्हणतो 10% लोक सिरियसली अभ्यास करणारे असतात. ठीक आहे, पुण्यात पेठेत फिरणारे, ठीक आहे, अभ्यासिकेत गप्पा करणारे, राजकीय चर्चा करणारे, व्हॉट्सअपच्या चर्चा करणारे, ठीक आहे, तो आहे म्हणून ती आहे, ती आहे म्हणून तो आहे, असे असे लय कार्यकर्ते तुम्हाला दिसतात. सो त्याच्यामुळे या परीक्षेत जास्त स्पर्धा नाही, या परीक्षेत स्पर्धा तुमच्याशी आहे फक्त. हे एक लक्षात ठेवा. आणि या परीक्षेत तुम्हाला पास होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा. परत एकदा सांगतोय की उद्याला आपण कंबाईन ग्रुप सी साठी जे 9 तारखेला आहे त्यासाठी आपण क्रॅश कोर्स लॉन्च करत आहोत, ज्याच्यामध्ये तुमची या उरलेल्या दिवसामध्ये आपण संपूर्णपणे तयारी करून घेणार आहोत. ठीक आहे, आणि तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे, कंबाईन परीक्षेच्या संदर्भात माझं नाव तुम्ही ऐकलं असेल, मला तुम्ही ओळखताय. ठीक आहे, त्या पद्धतीने आपण तयारी करूया. जर तुम्ही या बॅच साठी जाणून घेण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर तुम्ही आणि इतर कोणत्याही गायडन्ससाठी तुम्ही मला या नंबरला कॉल करू शकता, 9881744762. ठीक आहे, किंवा आपलं टेलिग्राम चॅनल आहे पवन बी MPSC. ठीक आहे, या टेलिग्राम चॅनलला काय करू शकता तुम्ही, जॉईन होऊ शकता. ठीक आहे, हा माझा सेम व्हॉट्सअप आयडी आहे. तुमचे काही क्वेरीज वगैरे असेल तर विचारा. ह्या जी मी चुका सांगितल्या तुमच्यासोबत घडतायत का? ठीक आहे, घडत असतील तर त्याची इंटेन्सिटी कमी करायची आहे का? आणि इतर कोणत्या तुमच्या चुका होतात हे कमेंट बॉक्समध्ये जरूर ड्रॉप करा, ज्याचे उत्तर मी तुम्हाला देऊ शकेन. आय होप हे सेशन जे असेल 10-15 मिनिटात सेशन तुमच्यासाठी फ्रुटफुल ठरेल, अभ्यासासाठी एक मार्गदर्शक ठरेल अशी अपेक्षा करतोय. आणि आता इथेच थांबतोय. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.